नमस्कार बंधू भगिनींनो, 26 जून 2024 हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस। दरवर्षी आपण 26 जून हा त्यांचा जयंती दिन म्हणून साजरा करतो आहोत। आज देखील आपण हा दिवस या ठिकाणी जन्मोत्सव म्हणून साजरा करतो आहोत। त्यांच्याबद्दल डॉक्टर जे.बी. शिंदे सरांनी जे काही काव्य लेखन केलेलं आहे, काव्यपंक्ती सुरुवातीलाच आपण त्या अर्पण करून या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करणार आहोत। काय म्हणता डॉक्टर जे.बी. शिंदे सर? क्रांतिकारी राजा छत्रपती शाहू, क्रांतिकारी राजा छत्रपती शाहू, भाव फुले वाहू त्यांच्या पदी, भाव फुले वाहू त्यांच्या पदी, प्रजाहितासाठी जीवन वाहिले, प्रजाहितासाठी जीवन वाहिले, नेटाने चालले क्रांती मार्ग, नेटाने चालले क्रांती मार्ग, अज्ञानी प्रजेला केले सुशिक्षित, अज्ञानी प्रजेला केले सुशिक्षित, क्रांती ते उद्युक्त केले लोका, क्रांती ते उद्युक्त केले लोका, वसतिगृहांची स्थापना करून, वसतिगृहांची स्थापना करून निर्मिला नवीन महाराष्ट्र, वसतिगृहांची स्थापना करून निर्मिला नवीन महाराष्ट्र, अस्पृश्यांना दिली वाड्याची सावली, अस्पृश्यांना दिली वाड्याची सावली, केली ग्रामबोली प्रतिष्ठित, केली ग्रामबोली प्रतिष्ठित, लोकमान्य केले क्रांतिकारी सहाय्य, लोकमान्य केले क्रांतिकारी सहाय्य, दुर्मिळ निर्भय असा राजा, दुर्मिळ निर्भय असा राजा, सुखाची सावली महाराष्ट्रा लाभे, सुखाची सावली महाराष्ट्रा लाभे, वृक्षापरी उभे होते शाहू, वृक्षापरी उभे होते शाहू, शिवराय भक्त शिष्य ज्योतिबांचे, शिवराय भक्त शिष्य ज्योतिबांचे, स्थापिले बळीचे राज्य त्यांनी, स्थापिले बळीचे राज्य त्यांनी, अशा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला व विचारांना त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरित्राचा जागर आपण इथून पुढे मांडतो आहोत। खरं तर राजर्षी शाहू महाराजांचं कार्य कसं होतं असं जर मला कुणी विचारलं तर पुन्हा मला 4 ओळी आठवतात की मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात ज्यांची कोण ताना, धर्म ज्यांना दुःख ओले दोन अश्रू मानसाचे माणसांना, दुःख ओले दोन अश्रू मानसाचे माणसांना। ज्याप्रमाणे मोडलेल्या दुःखी वंचित असणाऱ्या माणसासाठी कार्यशील राहणारं राजे म्हणून आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो। भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक युद्ध लढली गेली, प्रतापगडापासून पानिपतपर्यंत। असंच एक अद्भुत रम्य युद्ध पंचगंगेच्या परिसरात लढलं गेलं। हे युद्ध शत्रू विरुद्ध नव्हतं तर मित्रांच्या विरुद्ध होतं, परकीयांच्या विरुद्ध नव्हतं, परधर्मीयांविरुद्धही नव्हतं, तर ते स्वकीय व स्वधर्मीयांच्या विरुद्ध होतं। हे युद्ध राज्य विस्तारासाठी नव्हतं, हे युद्ध राज्य विस्तारासाठी नव्हतं, संपत्तीत भर टाकण्यासाठी नव्हतं, दीनदलितांच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी। कशासाठी हे युद्ध होतं? दीनदलितांच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मंडनासाठी, अन्यायाच्या खंडनासाठी, प्राणघातक परंपरांच्या निर्मूलनासाठी, प्राणघातक परंपरांच्या निर्मूलनासाठी एका छत्रपतीनं प्रस्थापितांविरुद्ध पुकारलेलं हे युद्ध होतं। हे युद्ध तत्वाचं होतं, तलवारीचं नव्हतं। असं युद्ध लढणारे होते राजर्षी शाहू महाराज, ज्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला। त्यांचं खरं नाव यशवंत अशा पद्धतीचं होतं। कोल्हापूरचे तत्कालीन शिवाजी महाराज यांच्या अकाली निधनाने त्यांच्या पत्नी महाराणी साहेबांनी यशवंतरावांना दत्तक घेतलेलं होतं। 17 मार्च 1884 व त्यांना दत्तक म्हणून घेतलं गेलं आणि यशवंत हे नाव बदलून शाहू छत्रपती अशा पद्धतीनं त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं
आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. शाहू महाराजांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव आणि आडनाव घाटगे अशा पद्धतीचं आहे. मुळात त्यांचं नाव होतं यशवंत जयसिंगराव घाटगे, पण नंतर मी तुम्हाला सांगितलं की दत्तक म्हणून इकडे आल्याच्या नंतर त्यांचं नाव राजर्षी शाहू अशा पद्धतीनं छत्रपती शाहू अशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या वडिलांना जयसिंगरावांना आबासाहेब म्हणून सगळेजणच ओळखत असायचे. पुढे त्यांना देशातील सर्व संस्थानिकांच्या मुलांसाठी राजकोट इथं एक निवासी शाळा होती. सगळ्या संस्थानिकांच्या मुलांना शिकवण्यासाठीची राजकोटला ही शाळा होती. या शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराजांना देखील शिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्या शाळेमध्ये राजकोटला जी की संस्थानिकांच्या मुलांच्यासाठी निवासी शाळा आहे, तिथं राजर्षी शाहू महाराजांनी 1885 ते 89 असं 4 वर्ष त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे विविध विषयांचं. त्यानंतर पुढे ते धारवाडला देखील जाऊन काही काळ त्यांनी शिक्षण घेतल्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. श्री फ्रेझर नावाच्या विद्वानाच्या सहवासात आल्यामुळे राजर्षी शाहू महाराजांना इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास, राज्यकारभार आणि अर्थकारण या विषयाचं ज्ञान झाल्याचा उल्लेखही आपण त्यांच्या चरित्रामध्ये निश्चितपणे वाचायला मिळतो किंवा या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या 20व्या वर्षी महाराजांना राज्यावर बसवण्यात आलेला आहे. त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. अवघं वय किती आहे? केवळ वयाच्या 20व्या वर्षी या ठिकाणी राज्यगादीवर बसण्याचा सन्मान या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना मिळालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. ते करवीर सिंहासनाधीश्वर झाले. करवीर या ठिकाणी सिंहासनावर बसण्याचा योग त्यांना वयाच्या 20व्या वर्षी आलेला आहे. आणि त्यांच्या या घटनेबद्दल त्या कालावधीमध्ये लेखन करणारे वृत्तपत्रातनं लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राज्यगादीवर बसल्याबद्दल गौरवोद्गार काढताना असं म्हटलं होतं की कपिलाषष्ठीचा योग अशा पद्धतीचं वर्णन या राज्याभिषेकाचं त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. 1821 ते 1884 पर्यंत कोल्हापूर संस्थानात एक अंधार युग नांदत होतं. म्हणजे छत्रपती शाहू महाराज राज्यगादीवर बसण्याच्या पूर्वीचा काळ म्हणजे 1821 ते 1884 पर्यंतचा जो हा काळ आहे, या कालावधीमध्ये कोल्हापूरच्या संस्थानामध्ये एक प्रकारचं अंधार युगच हा काळ म्हणून आपल्याला बघावं लागेल. कारण अंतकलह या संस्थानामध्ये चाललेला होता. छत्रपतींचे मृत्यू होत चाललेले होते. कोल्हापूरच्या 4थे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनोरुग्ण ठरवलं होतं नसताना देखील, आणि मनोरुग्ण ठरवून 4थे जो छत्रपती शिवाजी आहेत त्यांना नगरच्या किल्ल्यामध्ये इंग्रजांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. आणि अशाच देखरेखीमध्ये असताना शिवाजींचा त्या ठिकाणी 4थ्या वंशज जे आहेत किंवा 4थे छत्रपती शिवाजी आहेत त्यांचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आणि तारा राणीचे कोल्हापूर एका अर्थानं पोरकं झालेलं होतं. तारा राणीची ही गादी, तर हे जे काही संस्थान आहे ते पोरकं झालेलं होतं. लोकांना एक चांगला छत्रपती हवा होता आणि ती जागा चांगल्या छत्रपतीची जर पुन्हा भरून काढली असेल तर ती राजर्षी शाहू महाराजांनी भरून काढली. आणि म्हणून शाहू महाराजांचा या सिंहासनावर बसणं या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची घटना आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. वयाच्या 10व्या वर्षी शाहू महाराजांना दत्तक म्हणून घेण्यात आलेलं होतं. तब्बल 10 वर्ष या घराण्यामध्ये राहिल्याच्या नंतर 20व्या वर्षी वयाच्या त्यांना या ठिकाणी पद प्राप्त झालेलं होतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि या करवीरच्या सिंहासनावर वयाच्या 20व्या वर्षी बसले आणि पुढे 28 वर्ष राजर्षी शाहू महाराजांनी या ठिकाणी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूण राज्यकारभार किती वर्ष केला तर जवळपास 28 वर्ष राज्यकारभार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1922 पर्यंत, म्हणजे या जगण्यातला जो शेवटचा श्वास घेईपर्यंत शाहू महाराजांनी ही राज्यगादी सांभाळलेली आपल्याला दिसून येते. सुखविलासाची सर्व साधनं
पायी घोटाळत असताना, कारण राज्यावर बसल्याच्या नंतर राजा म्हणल्यानंतर काही सुख व्यवस्था असणार नाही आहे का, म्हणून इथं सांगितलं गेलंय की सुखविलासाची सर्व साधनं पायी घोटाळत असताना राज्याचा हा स्वामी उपभोग शून्य राहिलेला आहे. आणि म्हणून तर त्यांचं इतिहासानं नोंद घेतलेली आहे ना. सगळ्या सुखभोगाच्या वस्तू पायी लोळत असताना देखील या कुठल्याही सुखाचा भोग न घेता उपभोग शून्य अशा प्रकारचं जीवन शाहू महाराज जगलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रामुख्यानं व्यसनापासून, चैनीपासून, आळसापासून, अहंतेपासून दूर राहणारा विनम्र आणि पराक्रमी घरंदाज महाराष्ट्रातील राजघराण्यांच्या इतिहासातील उठून दिसावा असा राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत. ही गोष्ट मला असं वाटतं की अंडरलाईन करण्यासारखी आहे. महाराज अधिकारपदी विराजमान झालेले आहेत. महाराज अधिकारपदी विराजमान झाले तेव्हा देशभर इंग्रजांच्या विरुद्ध स्वराज्यासाठी लढला जात होता. ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी करवीर पीठाचे सिंहासन वर बसले त्यावेळेला देशाची काय अवस्था होती, तर देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वराज्यासाठीचा लढा प्रांतांच्या मध्ये लढला जात होता. महाराजांनी मात्र या लढ्यामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये एकदम भूमिका घेतली नाही, कारण त्यांना इंग्रजांचा एकदम विरोध पत्करायचा नव्हता, तर सत्तेचं साधन म्हणून त्या इंग्रजांच्याच सहकार्यानं या सत्तेचा उपयोग करून वंचितांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे होते. आणि म्हणून इतरांच्या सारखं त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केले किंवा त्यांच्या विरोधामध्ये एकदम अशी उघड भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येत नाही आहे. समाज घटकांना उभं करण्यासाठी इंग्रजांच्या सहकार्यानं जे आपल्याला मिळालेली सत्ता आहे तिचा उपयोग वंचितांना उभं करण्यासाठी करावा यासाठी त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग त्या कालावधीमध्ये बरेच लोक आरोप केले शाहू महाराजांच्यावरती की स्वराज्यद्रोही आहे, इंग्रज धार्जिणी आहेत अशा प्रकारे सांगितलं गेलं. परंतु त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा मनावा तेवढा विचार शाहू महाराजांनी केलेला नाही आहे. महात्मा फुले जे की यापूर्वी झाले त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे चालवण्याचा काम जर कुणा केलं असेल तर ते आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांनी केलं. आणि तेच काम पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र जे म्हटलं जातं, तर या महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यामध्ये ज्या 3 महापुरुषांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे त्यामध्ये महात्मा फुले, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आपण कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीमध्ये केल्याशिवाय ती चळवळ पुढे जात नाही आहे. आणि म्हणून फुलेंचा जो शैक्षणिक विचार आहे तोच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. देशाच्या सर्वांगीण विकास करावायचा असेल, देशाचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर कसा करता येईल हा सर्वांगीण विकास, तर शाहू महाराजांचं म्हणणं असं होतं की देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सर्वांना कसं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, मोफतही दिलं गेलं पाहिजे आणि सक्तीचं शिक्षण सगळ्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 1917ला प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला आहे. पहिलं काम कोणतं त्यांनी केलं की या देशाचा विकास करायचा असेल तर या देशामध्ये शिक्षणापासून वंचित असणारे जे लोक आहेत तर त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून 1917ला त्यांनी या प्रकारचा कायदा केलेला आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर त्यासाठी 1 लाख रुपये खर्च करण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यापैकी 78,000 रुपये स्वतःच्या खजिन्यातून व 19,000 रुपये देवस्थान फंडातून अशा पद्धतीनं एकत्र करून प्राथमिक शिक्षण उभं करण्यासाठीचं महत्त्वाचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं दिसून येतं. आजही इतक्या लोकशाहीच्या वातावरणामध्ये आपण देवस्थानाकडला फंड पैसा इकडे वापरताना दिसत नाहीये. पण त्या कालावधीमधला द्रष्टा राजा राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या खजिन्यातले 78,000 रुपये तर दिलेच, परंतु बाकीचे लाख रुपयासाठी लागणारे जे काही पैसे आहेत ते पैसे देवस्थानांच्या फंडातून देऊन प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यासाठीचा
पाऊल उचललेलं आपल्याला इथं दिसून येतं. देवस्थान इथं दिसून येतं. पंढरपूरला अन्नछत्रासाठी या संस्थानाकडनं मदत केली जात असायची दरवर्षी. शाहू महाराज म्हणाले की अन्नछत्राची मदत आपण बंद करूया आणि शिक्षणासाठी, शाळा उभा करण्यासाठी ती रक्कम आपण वापरूया, कारण अन्नदानापेक्षा ज्ञानदान महत्वाचं आहे. म्हणून एका संस्कृतमध्ये असं म्हटलं की अन्नदानम महादानम विद्यादानम परमतता अन्नेन क्षणिक तृप्ती यावजीविका तु विद्या. ते असं म्हणतात की अन्न क्षेत्रासाठीचं हे जे काय आपण पैसे पाठवतोय ते त्यांनी बंद केले आणि शिक्षणासाठी तो पैसा इकडे वळवलेला आपल्याला दिसून येतो. कारण त्यांचं म्हणणं मी यापूर्वी सांगितलं की विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे. जो पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकाला एका महिन्याला 1 रुपया दंड करण्याचा कायदा किंवा अशा प्रकारचा निर्णय शाहू महाराजांनी घेतलेला आहे. प्रत्येक पालकानं आपल्या मुलाला शाळेत पाठवलंच पाहिजे. जो पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाहीये त्या पालकाला प्रत्येक महिन्याला 1 रुपया त्या काळातला दंड भरावा लागेल असा नियमच त्यांनी केला. म्हणजे या राजाला शिक्षणाबद्दलची किती आस्था आणि आवड होती ही गोष्ट यातनं लक्षात येते. आणि त्यातून त्यांची शैक्षणिक तळमळ अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणं, शाळा तपासणी करणं या देखील व्यवस्था त्यांनी आपल्या राज्यकारभारामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. 1887ला पहिली इंग्रजी शाळा देखील त्यांनी सुरू केलेली आहे. कारण इंग्रजीचं शिक्षण देखील मुलांना महत्त्वाचं आहे. आणि 1887ला त्यांनी इंग्रजी शाळा देखील काढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. एवढंच नाही तर निरनिराळ्या जातीतल्या लोकांच्यासाठी त्यांनी वसतिगृह उभी केलेली आहेत. कारण जातीयता त्या कालावधीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या जातीच्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारची वसतिगृह त्यांनी काढलेली आपल्याला दिसून येतात. एकूण 33 वसतिगृह त्यांनी उभी केलेली आहेत. ब्राह्मणेतर मुलांच्यासाठी त्यांनी 1913ला सत्यशोधक शाळा सुरू केलेली आपल्याला दिसून येते. ब्राह्मणांशिवाय इतर जी सगळी मंडळी आहेत त्यांना देखील शाळेचं शिक्षणाचं या ठिकाणी फायदा घेता आला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, सत्यशोधक शाळा या ठिकाणी 1913ला उभी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांनी अनेक वसतिगृहांना व शैक्षणिक संस्थांना सढळ हाताने मदत केलेली आहे. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठासाठी देखील राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रातनं मदत पाठवलेली होती. ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटीलांनी आज जी काय रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात सर्वात मोठी ही शिक्षण संस्था म्हणून आपण तिच्याकडे पाहतो, त्या रयत शिक्षण संस्थेला देखील उभं करण्यासाठी जे कर्मवीर भाऊराव पाटील निर्माण झाले त्या भाऊराव पाटलांना देखील हे काम करण्यासाठीची प्रेरणा जर कोणाकडून मिळाली असेल तर ती राजर्षी शाहू महाराजांकडून मिळाली होती. गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 1818ला कुलकर्णी वतन त्यांनी बंद करून तलाठी पद्धत सुरू केलेली आहे. आंतरजातीय कायदा मंजूर करण्याचं काम त्यांनी केलं. आपल्या मुलीचा नुसता कायदा करून नाही चालत तर बोले तैसा चाले याकडे लोकांचं लक्ष असतं. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने घडून आणलेला आहे. आधी केले बघा सांगितलेले. महापुरुषांचं मोठेपण काय असतं तर ते आधी करतात किती मनभर आणि सांगतात कणभर. राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय कायदा केला हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. 1917ला त्यांनी पुनर्विवाह कायदा मंजूर केलेला आपल्याला दिसून येतो. पुनर्विवाह कायदा देखील त्यांनी मंजूर केलेला आहे. बाजारपेठा वसविण्याचं काम त्यांनी केलं. सूतगिरण्या काढण्याचं काम केलेलं आहे. विविध कारखाने उभे करून लोकांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये, सहकाराच्या बाबतीमध्ये, जाती निर्मूलन आहे, जलसंधारण आहे, व्यापार, कला, पत्रकारिता या सर्व क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. ही गोष्ट आपल्याला कधीच विसरता येण्यासारखी नाही आहे. 50% आरक्षण देण्याचा 26 जुलै आपल्याला माहिती 1902ला त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की जे वंचित आहेत, मागास आहेत त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी 50% आरक्षण आपल्या राज्यामध्ये दिलेलं 26 जुलै 1902ला
दिलंय ही गोष्ट देखील अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशा पद्धतीची आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की त्या कालावधीमध्ये शिक्षणात उच्चवर्णीयांना 85% आरक्षण होतं आणि 50% राखीव होतं, परंतु हे वंचितच राहत होते. त्यासाठी या वंचितांना उच्चवर्णीयांच्या बरोबर आणण्यासाठी त्यांनी 50% आरक्षण ठेवलं आणि त्यासाठी त्यांनी घोड्याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण सगळे जाणता. या गोष्टीला त्या कालावधीमध्ये प्रचंड विरोध झाला, परंतु या विरोधाला त्यांनी जुमानलं नाही. जोपर्यंत हे 50%चा अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत मी त्यांना आरक्षण देतच राहणार आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. बाकीची उच्च लोकांची भरती त्यांनी बंद केली आणि याच लोकांची भरती करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मराठवाड्यामधील एक गंगाराम कांबळे नावाचा जो दलित बांधव होता त्याला हॉटेल टाकून दिले. स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन शाहू महाराज चहा घेतात. यातनं त्यांना हे संदेश द्यायचा आहे की मी कुठल्याही प्रकारची जातीयता माझ्या अंतःकरणामध्ये नाही आहे. मला उलट दलित वंचित लोक मोठे झाल्याचाच आनंद जास्त होतो. फासे पारद्यांची जी काही तुम्हाला माहिती हजेरी पद्धत होती ती बंद केलेली आहे. पोलीस खात्यामध्ये या ठिकाणी फाशी पारधी लोकांना देखील पोलीस म्हणून संधी देण्याचं काम, भरती करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. वेठबिगारी आणि अस्पृश्यता कायद्याने बंद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. देवदसे निर्मूलनासाठीचे त्यांचे प्रयत्न देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षणावर राज्य शासनाच्या उत्पन्नाच्या 23.5% रक्कम खर्च करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि असा शिक्षणावरती त्या कालावधीमध्ये राजा असून खर्च करणारा एकही राजा आपल्याला पाहायला मिळणार नाही. इतकं मोठं काम या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचं आपल्याला पाहायला मिळतं. गाव तेथे शाळा याची घोषणा त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. राधानगरी धरण प्रकल्प त्यांनी हातात घेतलेला आहे. त्यासाठी 14,06,000 रुपये त्यांनी या प्रकल्पासाठी खर्च केलेला आपल्याला दिसून येतो. खेड्याचा विकास झाला पाहिजे. शहराकडील जी खेड्यातली लोंढे जात आहेत ती बंद झाली पाहिजेत, यासाठी त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. 20 सप्टेंबर 1906 रोजी कोल्हापुरामध्ये त्यांनी, मी यापूर्वी सांगितलं, शाहू स्पिनिंग मिलची सहकारी तत्वावरती उभारणी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कुस्ती या खेळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आणि अशा आखाडे उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक कलाकारांना आश्रय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. समाजातल्या गुणी आणि कर्तृत्ववान लोकांना आधार देण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. 1919ला राजर्षी हा किताब त्यांना मुद्दाम होऊन त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला किंवा बहाल करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. बहुजन जो समाज आहे तो केवळ साक्षर असून चालत नाही, तर तो शहाणा व सुसंस्कृतही असावा, यावर त्यांचा कटाक्ष होता. वेदोक्त प्रकरणात पडलेल्या पुरोहितांना वटणीवर आणण्यासाठी त्यांनी त्यांची वतनं रद्द करण्याचं काम केलेलं आहे. 6 मे 1922 रोजी मुंबई येथे आपल्याला माहिती आहे की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हा राजा आपल्यातनं 6 मे 1922ला निघून गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं बहुजनांचा आधारवड निघून गेला या घटनेने. त्या कालावधीच नाही तर आज देखील आपलं खूप मोठं नुकसान झालं, ही गोष्ट लक्षात घ्या. उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून समाजाची सुटका व्हावी म्हणून क्षात्र जगद्गुरू या नावाच्या धर्माची स्थापना देखील त्यांनी केलेली, या पदाची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. केवळ शाहू महाराजांना 48 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना फार जास्त आयुष्य लाभलेलं नाही आहे. जगात जी मोठी माणसं झाली बघा, नंतर ज्ञानेश्वर महाराजांना केवळ वयाचे 22 वर्ष मिळालेले आहेत. तुकाराम महाराजांनाही फार आयुष्य लाभलेलं नाही आहे. बऱ्याच लोकांना मोठं आयुष्य लाभलेलं नाही आहे, तरी त्यांनी खूप मोठं काम केलं. केवळ वयाच्या 48व्या वर्षी राजर्षी शाहू महाराज हे जग सोडून गेलेले आहेत. महारकीची वतनं नष्ट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असं म्हणतात की बाबासाहेब जेव्हा परदेशातनं शिकून आले आणि त्यांचं मोठेपण कानावर आलं कुणाच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, तेव्हा बाबासाहेबांना मुंबईत परळ या भागामध्ये ते भेटायला गेलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांना कोल्हापूरला त्यांनी बोलवलं आपल्या संस्थानामध्ये आणि तिथे त्यांची मिरवणूक बाबासाहेबांची काढण्याचं काम केलं.
यावरून या राजाचं मन किती मोठं होतं आणि वंचितांच्या बद्दल या माणसाच्या मनामध्ये किती कळकळ होती ही गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. 1920ला माणगाव परिषदेमध्ये ते म्हणाले होते, आंबेडकर आज तुमचे नेते आहेत, उद्या ते भारताचे नेते होणार आहेत. म्हणजे किती द्रष्टा असणारा हा राजा होता की त्यावेळेला त्यांनी भाकीत केलेलं होतं माणगाव परिषदेमध्ये 1920ला की आज जरी आपल्या दलितांचे नेते म्हणून बाबासाहेब दिसत असले तर भविष्यात ते देशाचे नेते होणार आहेत. आणि या राजाचं हे म्हणणं केवळ देशाचेच नाही तर आपण बघतोय की विश्वरत्न म्हणून बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला सलाम केला जातोय. आज जगभर बाबासाहेबांचे अनुयायी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून राजांचं हे जे काही दूरदृष्टीचं वक्तव्य आपण खरोखरच त्यांची दृष्टी किती विशाल आणि पुढचं पाहणारी होती हे आपल्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाही आहे. या ठिकाणी असं म्हणतात की ते देशाचे नेते होतील असं म्हणत असताना राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरचा फेटा काढला होता आणि बाबासाहेबांच्या डोक्यावर घालून आनंद व्यक्त केलेला इथं दिसून येतो. महाराजांचा रथ राजवाड्याकडून महारवाड्याकडे वळला आणि म्हणून आजही सगळ्या बहुजनांच्या हृदयस्थानी शाहू महाराजांना अत्यंत आदराचं स्थान आहे. कारण राजवाड्याकडला रथ त्यांनी महारवाड्याकडे वळवलेला होता. धर्म बुडाला, संस्कृती बुडाली अशा पद्धतीचा कांगावा त्या काळातल्या प्रस्थापितांनी केला. परंतु या गोष्टीला शाहू महाराजांनी दाद दिली नाही किंवा त्यातनं ते घाबरलेले नाही आहेत. लोकमान्य गेल्यावर लोकमान्यांनी काही वेळेला त्यांना विरोध केला तरी परंतु लोकमान्य गेल्याच्या नंतर छत्रपती शाहू महाराज त्या दिवशी उपाशी राहिलेले आहेत आणि त्यांना अत्यंत वेदना झाल्या की हा मोठा माणूस आपल्याला सोडून गेला. म्हणून ही मोठे माणसं यासाठी मोठे असतात कारण त्यांचं अंतःकरण मोठं असतं. त्यांच्यासाठी कुणीच कायमचा शत्रू असत नाही आहे हे देखील आपण त्यांच्या चरित्रातनं आपल्या आयुष्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जे बालगंधर्वाचा आपण उल्लेख करतो या कलाकाराचा, त्या बालगंधर्वाला कलाकार म्हणून उभं करण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. धरण आणि कालव्याची योजना कोल्हापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामं केली म्हणून आजही आपण कोल्हापुरी बंधारे असा जो उल्लेख करतो त्याची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कारभाराच्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी बहाल केलेली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र त्याबद्दल मी आपल्याला सांगितलं की पुरोगामित्वाकडं घेऊन जाण्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा जो महत्त्वाचा वाटा आहे तो याच कारणांच्यामुळे या गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राज्याचा त्याग करून गौतम बुद्ध जसे थोर पुरुष झाले तसेच राज्यवैभवाचा त्याग करून छत्रपती शाहू महाराजही राजर्षी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्त्री शिक्षण आणि अनाथ स्त्रियांचं पुनर्वसन या त्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी होत्या. कोणत्या कोणत्या? स्त्री शिक्षण झालं पाहिजे आणि अनाथ स्त्रियांचं पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी ते सतत काम करताना दिसून येतात. हिंगण्याला जो काही महिला आश्रम होता त्या आश्रमाला देखील त्यांनी उदारपणे मदत केलेली आहे की चला या ठिकाणी स्त्रियांच्या उत्थानासाठी शिक्षणासाठी काम केलं जात आहे. आपण एका राजगादीवर महत्त्वाच्या पदावर आहात तर आपण अशा कामाला मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी मदत केलेली आपल्याला दिसून येते. शाहू वैदिक स्कूलची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. कुराणाचं भाषांतर करण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्रांना सढळ हाताने मदत करण्याचं काम या राजाने केलेलं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर त्या काळातील जे काही प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेच्या उद्घाटनाला स्वतः महाराज उपस्थित राहिलेले आहेत. एवढ्या छोट्या कार्यासाठी मी कशाला जाऊ असं नाही आहे तर कशाला प्राधान्यक्रम द्यावा हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून आपल्या संस्थानातील प्राथमिक शाळेच्या उद्घाटनाला स्वतः राजे शाहू महाराज उपस्थित राहतात. यावरून त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. एका संस्थानिकानं विद्यार्थ्यांच्या निवासाची भोजनाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना स्वतःच्या राजवाड्यामध्ये ठेवून घ्यावं ही गोष्ट जगाच्या इतिहासात सुद्धा एकमाद्वितीय असेल असं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल. राजयोगातून कर्मयोग साधणारा राजा राजयोगातून कर्मयोग साधणारा राजा जर कोण असेल तर ते शाहू महाराज आहेत. माणसातील राजा व राजामधील माणूस जर कोण असतील तर ते राजर्षी शाहू महाराज आहेत.
राज्याच्या गादीवर असताना देखील घोंगडीवर झोपणारा राजा कोण असेल तर ते शाहू महाराज आहेत. शाहू महाराज म्हणजे अंधारात असलेल्या नव्या जगाला लाभलेला प्रकाश होय. शाहू महाराज म्हणजे कोण आहेत तर अंधारामध्ये असलेल्या नव्या जगाला लाभलेला प्रकाश होय. बहुजनांची त्या काळची राज्यघटना व सर्वोच्च न्यायालय म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहेत. म्हणतात की त्या काळातल्या लसीची गरज होती लोकांना, लोक घाबरत होते इंजेक्शन घ्यायला, तर या राजानं पहिल्यांदा इंजेक्शन स्वतः घेतलं आणि मग म्हटले की बघा मला काही होत नाही आहे ना, किंवा याचा परिणाम चांगलाच मला बघायला मिळतोय, वाईट झाला नाही आहे ना, मग आता तुम्ही इंजेक्शन घ्या, लस घ्या. म्हणजे स्वतः संकटामध्ये समोर जाण्याची जी वृत्ती कुठल्याही नेतृत्वाकडे असायला हवी ती वृत्ती राजांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. शरीर सामर्थ्याबरोबरच धैर्य, बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी, मनुष्य स्वभावाची परीक्षा, उद्योगप्रियता, मतप्रचाराची ओढ इत्यादी गुण जर आपल्याला शोधायचे झाले तर ते राजर्षी शाहू महाराजांच्या जवळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मानवावर मानव म्हणून उत्कट प्रेम करणारं हे मन लोकोत्तर होतं. त्यांच्याबद्दल जे सांगितले गेले ते पहा. मानवावर मानव म्हणून उत्कट प्रेम करणारं हे मन लोकोत्तर होतं. अन्यायाविरुद्ध झगडताना ते वज्र कठोरपणे, पण वंचित व दुःखितांच्या दर्शनाने ते कुसुम कोमल होई. पृथ्वीच्या पाठीवर अनेक सम्राट झाले असतील, अनेक राजाधिराज गाजून गेले असतील, पण समाजाच्या तळाच्या मानवतेवर माणूस म्हणून मायेची पाकर घालणारे राजे फार थोडे झाले असतील. राजर्षी शाहू महाराज हे त्यापैकी एक होते. सामाजिक क्रांतीचे त्यांचे स्वप्न एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आजच्या वादळी जीवनामध्ये आपल्याला वाट दाखवण्याला पूर्णपणे समर्थ आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकशाहीचा पाया भरभक्कमपणे भरणारा हा नवयुगातील राष्ट्रपुरुष होता. काय म्हटलंय बघा, लोकशाहीचा पाया भरभक्कमपणे घालणारा हा नवयुगातील राष्ट्रपुरुष होता. ज्ञानाची ज्योत सर्व महाराष्ट्रात पेटती ठेवणारा हा ज्ञानदीप होता. अस्पृश्यतेची काळीमा दूर करणारा हा छत्रपती होता. कामगार राज्याचे स्वप्न पाहणारा हा लोकनेता होता. सहकारी तत्वाचा हा उद्गाता होता. तर सत्तेचा उपयोग लोकोद्धारासाठी करावयाचा असतो हे तत्व कृतीत आणून दाखविणारा हा आदर्श राजपुरुष होता. बोले तैसा चाले या वचनाची सत्यता पटविणारा हा वंदनीय नृपती होता. हा वंदनीय नृपती होता. माणसामध्येच नव्हे तर दगडामध्ये देखील देवपण पाहणारी हिंदुस्थानची संस्कृती जेव्हा माणसामध्ये चांडाळ किंवा अस्पृश्य पाहते, माणसामध्ये माणूस आहे हे ओळखत नाही, त्याऐवजी ज्याला हृदय आहे, ज्याला माणुसकीची चाड आहे असा मनुष्य बंड करून उभा राहतो. तशाच तऱ्हेचं बंड शाहू महाराजांनी केलं. म्हणूनच आपण आज त्यांचं या ठिकाणी मुद्दामहून स्मरण करतो आहोत. आणि जोपर्यंत या पृथ्वी तलावरती मानवता किंवा मानव जमात जिवंत आहे तोपर्यंत तरी शाहू महाराजांना आपण कोणीच विसरू शकणार नाही आहेत. त्याचं कारणच असं की शाहूंनी स्वार्थापेक्षा परार्थाला महत्त्व दिलं. शाहूंनी रंजल्या गांजल्या वंचितांना, बहुजनांना उभं करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सगळ्या सत्तेचा, पैशाचा, हे की नाही, पदाचा वापर केला आणि ते महान असूनही लहान होऊन जीवन जगले. म्हणून ते खऱ्या अर्थानं महान झालेले आहेत. आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपापल्या पद्धतीनं वंचितांच्या, हे की नाही, मग ते कुठल्याही समाजातले असोत, जे दीन दलित वंचित लोक आहेत, सगळ्याच दृष्टीनं त्यांना आपल्या पद्धतीनं उभं करण्यासाठी काही करता येईल का, या पद्धतीचं कार्य करण्याचा संकल्प आपल्या अंतःकरणामध्ये आपण घेतला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला तर राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मोत्सव साजरा केल्याचं महत्पुण्य किंवा त्याचं समाधान खऱ्या अर्थानं आपल्याला लाभेल. नाहीतर नेहमीच येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, किंवा नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे जातीवारे शासनानं परिपत्रक काढलेलं आहे. म्हणून आपण ही जयंती साजरी करायची, फोटो काढायचे,
ते अलीकडं आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्या व्हॉट्सअप फेसबुकवर टाकायचे आणि मी कसा शाहू महाराजांचा अनुयायी आहे, शाहू महाराजांच्यावरती मी कसा प्रेम करतो, असं बेगडी प्रेम दाखवायचं यानं काहीही साध्य होणार नाही आहे. आपल्याला खऱ्याच अर्थानं समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शाहू महाराजांनी जो मंत्र सांगितला की सर्वांना शिक्षित केलं पाहिजे आणि सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, मोफत शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणामध्ये अलीकडे आपण पाहतोय की गरीब माणसाला शिक्षण परवडेल असं राहिलेलं नाही आहे. जातीयता मोठ्या प्रमाणावरती आज समाजव्यवस्थेमध्ये वाढताना आपल्याला दिसते आहे. सत्तेचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि राजकारणाच्या पायी अनेक निष्पाप लोकांना या ठिकाणी एका अर्थानं वापरून घेतलं जातं आहे. काही जणांचा बळीही जाताना आपण पाहतो आहोत. तर अशा या परिस्थितीमध्ये अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, आणि या जर मशाली आपल्या अंतःकरणामध्ये कार्याच्या विचाराच्या पेटवायच्या असतील तर अशा महापुरुषांचे चरित्र आपण ऐकले पाहिजेत, वाचले पाहिजेत आणि हे चरित्र इतरांना ऐकवण्यासाठी देखील आपल्या पद्धतीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न माझ्यासह आपण सगळेजण कराल आणि शाहू महाराजांनी जो विचारांचा, कार्याचा वसा आणि वारसा आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे त्याच मार्गावरती चालण्याचा प्रयत्न आपण सगळेजण कराल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून याच ठिकाणी आज आपण थांबूया. छत्रपती शाहू महाराजांचे जे काही उद्गार आहेत, जे अनमोल विचार आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओवर भाग नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. तुर्तास आज या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय शाहू महाराज. नमस्कार.